नमस्कार. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाबाबतची महत्त्वाची अपडेट. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार 31 जुलै 2026 रोजी रात्री 10 वाजल्यापासून कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 2 फुटांवरून 3 फुटांपर्यंत उघडण्यात आले आहेत. यामुळे धरणातून कोयना नदीपात्रात 16,535 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याशिवाय धरण पायथा विद्युतगृहाचे 1 युनिट कार्यरत असून त्याद्वारे 1,050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोयना नदीमध्ये एकूण 17,585 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. या वाढलेल्या विसर्गामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.